नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एक आपण घर घेणाऱ्यांचे जे स्वप्न पाहणार आहेत त्यांच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. आपण गेल्या 7 वर्षापासून वारंवार सिडको, म्हाडा किंवा PMRDA किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या जिल्ह्यामधील अ, सरकारी योजनेची जी माहिती आहे त्या संदर्भामध्ये आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. तर आपण इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही, तर त्यांचे ते ह्या जे फॉर्म भरण्या सरकारी योजनेचे फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत, तसेच आर्थिक तजवीज जर करायची असेल तर आर्थिक तजवीजसाठी जी गृहकर्ज मंजूर करून घेण्यापासून म्हणजे 100% गृहकर्ज सुद्धा मंजूर करण्यामध्ये आपण या आतापर्यंतच्या हजारो विजेत्यांचे सिडको लॉटरी विजेत्यांचे आपण यशस्वी झालेलो आहोत. अशाच पद्धतीने आपण प्रायव्हेट बिल्डर असू द्यात किंवा इतर कोणत्या योजना असू द्यात, त्या योजनेमध्ये आपण घर घेणाऱ्यांना निश्चितपणाने आपण आपल्या क्लिनिकला आलात तर मदत करत असतो. आज आपण जर पाहिलं तर 1-2 दिवसापूर्वी जे काही टीव्ही चॅनलवरती सिडको आणि म्हाडा यांच्या ज्या बातम्या आलेल्या होत्या, की त्यांनी लवकरच ज्या वेगवेगळ्या योजनांचे जे काही सिडको सरकारी सिडको, म्हाडा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांची लॉटरी, घरांची लॉटरी येणार आहे. तर त्यामुळे आपण आज त्या माध्यमातून आपण आज निश्चितपणाने मार्गदर्शन करणार आहोत आणि ह्या लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्याची पूर्तता कशी करायला हवी याचं मार्गदर्शन सुद्धा आपण करणार आहोत. त्याचबरोबर फॉर्म किंवा रूम लागल्यानंतर त्यानंतरची काय प्रोसेस असते या सर्वांचा आपण वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मदत करत असतो. तर आपण आत्ता जी सिडको आणि म्हाडाची लॉटरी येणार आहे ती प्राईम लोकेशन्सला असणारी लॉटरी आहे. जर आपण सिडकोचा विचार केला तर साधारणपणे 55,000 घरं आत्ता सध्या सिडकोने वेगवेगळ्या नोट्समध्ये, ते पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जे आहे त्याच्या जवळपास असणारे हे प्राईम लोकेशन्स फ्लॅट्स लवकरच सिडको आणणार आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी जे मूलभूत आपल्या मुंबईतलं घर असावं किंवा आपल्या हक्काचं घर असावं याचं स्वप्न साकार करण्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये साधारणपणे 1 RK हा साधारण 21 लाखाच्या आसपास किंवा 1 BHK साधारण 35 लाखाच्या आसपास, तसेच 2 BHK 65-70 लाखाच्या आसपास अशा किंवा 1 BHK मास्टर बेडरूम जो आहे तो साधारण 42 लाखाच्या आसपास च्या दरम्यान अतिशय प्राईम लोकेशनला मार्केट व्हॅल्यूपेक्षा अतिशय कमी किमतीमध्ये सिडको प्रकल्प आणत आहेत आणि त्या प्रकल्पाची जी लॉटरी आहे ती फर्स्ट कम फर्स्ट बेसिस म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या स्वरूपाची असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच की अशा योजनेमध्ये आपल्या घराचं स्वप्न साकार करणाऱ्यांनी सहभागी व्हावं या उद्देशानेच आपण आज हा व्हिडिओ हे करत आहोत. जेव्हा प्रथमच कोणी घर घेत असतं त्यावेळेस त्याला या सर्व प्रोसेसची किंवा याची माहिती नसते. तर ती प्रोसेसची माहिती साधारण आपण जर उदाहरण घेतलं तर ज्या शहरामध्ये आल्यानंतर आपला जो मध्यमवर्गीय आहे, तो मध्यमवर्गीय आपली नोकरी आणि इतर स्थिर स्थावर झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न जो होतो तो निवाऱ्याचा किंवा घराचा. तर तो प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्याला हे माहिती नसतं, की आपल्याला यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत. तर किंवा मग त्याला असंही वाटत असतं, की आपल्याला खूप पैसे लागतील आणि त्या आर्थिक आपल्याला तजवीज नाहीये. मग आपण घर घेऊ शकत नाहीये. आणि मग अवास्तव खूप वाढलेले जे भाडे आहेत, ते भाड्याने आपण राहण्याचा प्रयत्न करतो. मग अशा पगार कमी आणि भाडं जास्त अशा या सगळ्या गणितामध्ये ह्या चक्रव्यूहात तो अडकून जातो आणि आपलं घराचं स्वप्न कुठेतरी विरळून गेलेलं त्याला वाटतं. तर अशा स्वरूपामध्ये आपण मदतीसाठी हात पुढे करतो आणि अशा लोकांना ज्यांना घराचं स्वप्न साकार करायचं आहे त्यांना प्रायव्हेट बिल्डरकडे गेलात तर ती जी आर्थिक आपल्याला तजवीज करावी लागते ती होत नाही आणि तेवढं आर्थिक सगळं तयारी करणं शक्य नसतं. तर अशा वेळेस अशा सरकारी योजने सिडको, म्हाडा, PMRDA सारख्या योजनांमध्ये सहभागी जर झालात तर निश्चितपणाने आपल्याला कमी दरामध्ये, जर आपण म्हाडाची घरं म्हणालात तर ती पण आपल्याला 12, 15, 16 लाखापर्यंत 1 BHK एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला पुणा असू द्यात किंवा मुंबईच्या काही ठिकाणी असू द्यात किंवा नाशिक
सातारा, सांगली, नागपूर, अशा आणखी पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नोट्समध्ये आपल्याला घर घ्यायचं असेल शहरामध्ये, तर निश्चितपणाने ह्या योजनेमध्ये आपण सहभागी होऊन आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. हा जो आपला मध्यमवर्गीय आहे, नोकरी झाली, सर्व झालं, आता आपल्या घराचं स्वप्न पाहत असतो, त्यावेळेस त्याला डॉक्युमेंटेशन ह्या फॉर्म, सरकारी योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी काय असायला हवं, तर याची तयारी म्हणून जर आपण माझ्या क्लिनिकला आलात, तर डिस्क्रिप्शनमध्ये माझं क्लिनिकचा ॲड्रेस दिलेला आहे चॅनलच्या, तर तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहून माझ्या टायमिंगमध्ये माझ्या क्लिनिकला जर आलात, तर निश्चितपणाने आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची तयारी करून घेण्यापासून तर ते कागदपत्र, जसे आपण काही आपल्या विजेत्यांचे, काही लोकांचे आपले ITR नसतात, इन्कम टॅक्स पेपर नसतात, आणि आपण जेव्हा आपली आर्थिक हे नसतं तेव्हा आपल्याला गृहकर्ज घेणं गरजेचं असतं, किंवा सिडको किंवा म्हाडा यांच्या नियमावलीमध्ये उत्पन्न किती असावं याच्यासाठी ITR, उत्पन्नाचा दाखला किंवा फॉर्म 16 असण्याची गरज असते. तर यातलं जे ITR आहे ते इन्कम टॅक्स पेपर ते पण काढून देण्यासाठी आपण सहकार्य मदत करतो आपल्या क्लिनिकला आल्यानंतर. त्यानंतर इतर जी कागदपत्र असतात ती सर्व आपण बनवण्यासाठी मदत करत असतानाच, त्यानंतर जेव्हा आपल्याला ते घर लागतं, ते घरानंतर त्याची जी सिडको म्हाडा किंवा या योजनेमध्ये आपण विजयी झाल्यानंतर, सर्वात महत्त्वाचं सिडकोचं जर आपण विचार केला तर आत्ताच्या लॉटरीमध्ये EMD अमाऊंट किंवा अनामत रक्कम ही फक्त 75,000 आहे, आणि ती पण आपल्याला घर लागल्यानंतर. ही जी फर्स्ट कम फर्स्ट प्रोसेस आहे, यामध्ये आपण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला घर, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला 75,000 रुपये घर लागल्यानंतर 3 दिवसाच्या आत सिडकोला आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की घर घेताना आपल्याला पैसे त्यावेळेस लगेचच लागणार नाही. जेव्हा आपल्याला ते घर भेटतं त्यावेळेस आपण 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपले नातेवाईक, मित्रमंडळी किंवा इतर कोणत्याही आपल्या सोर्सेसकडून आपण ते 75,000 जमवू शकतो. आणि त्यानंतरचा जो विषय येतो तो सर्वात मोठा विषय येतो की आर्थिक बाकीची पेमेंट आपण सिडकोला कशा पद्धतीने करणार आहोत. तर ह्या ज्या 1 BHK PMY किंवा PMY पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी घरे आहेत यांचे 100% गृहकर्ज मंजूर करून घेण्यामध्ये आपण राष्ट्रीयकृत बँकेमधून आजपर्यंत यशस्वी झालेलो आहोत. आणि त्याच्यामुळे जे 75, ज्या लोकांकडे हे 75,000 नाही आहेत त्याची पण तजवीज आपण कशी करावी याच्यासाठी मार्गदर्शन किंवा ते आर्थिक कशा पद्धतीने ते जर क्लिनिकला आलेत तर ते 75,000 भरण्याची सुद्धा कशी तजवीज करावी याचं पण आपण त्याला सोल्युशन काढून देणार आहोत. त्याचबरोबर पुढचे जे पूर्ण सिडकोला पेमेंट करायचं आहे याचं 100% गृहकर्ज राष्ट्रीयकृत बँकेमधून भेटून देण्यामध्ये आतापर्यंतच्या हजारो विजेत्यांना आपण यशस्वी झालेलो आहोत. याच पद्धतीने म्हाडा लॉटरीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीमध्ये आपल्याला घरं घ्यायची असतील तर निश्चितपणाने आपण मार्गदर्शन, मदत आणि फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण निश्चितपणाने मदत करणार आहोत. आपण मदत कशा पद्धतीने करतो याचं पण आपण थोडक्यात या गेल्या 7 वर्षामध्ये जर मी जर सगळं काय काय आपण ह्या ज्या विजेत्यांसाठी केलं याचं जर आपण पाहिलं तर 100 किंवा 1000 पेक्षा जास्त निवेदने आपण सरकारकडे देऊन त्यांच्याकडून वेगवेगळे प्रश्न सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. आपण महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठी असू द्यात किंवा राजकारणी असू द्यात किंवा मंत्रीगण असू द्यात, मुख्यमंत्री असू द्यात, मीडिया असू द्यात, या सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने आजपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी झालो. त्यातलं आत्ताचं जे सर्वांना तुम्हाला सांगण्याचं महत्त्वाचं कारण, ज्या गोष्टीमध्ये आपण यशस्वी झालो ते म्हणजे सिडको बामणडोंगरी लॉटरी 8,000 विजेत्यांचे साधारणपणे 6 लाख रुपये प्रत्येकी कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याचबरोबर साधारण तळोजा सेक्टर 34 व 36 यांचे मेंटेनन्स किंवा अदर चार्जेस हे पण माफ आपण करण्यामध्ये आपण हजारोंच्या ह्या विजेत्यांचे, तळोजा विजेत्यांचे पण आपण अदर चार्जेस माफ करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. अशाच पद्धतीने जर जेव्हा आपल्याला घराच्या ताब्यापर्यंत सुद्धा जर अडचणी येत असतील तर ते ताबा मिळवण्यासाठी ह्या विजेत्यांसाठी आपण वेगवेगळ्या राजकीय पक्ष असू द्यात, पक्षश्रेष्ठी असू द्यात किंवा मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत आपण जाऊन
ते पण ताबा मिळवून देण्यासाठी सुद्धा वारंवार प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी सुद्धा झालेला आहे. आणि म्हणूनच आपण इतर चॅनलप्रमाणे किंवा इतर यांच्याप्रमाणे फक्त व्हिडिओ बनवत नाही किंवा एखाद्या चॅनलमध्ये आपण हे देत नाही आहोत, तर आपण पूर्णपणे घराचं स्वप्न साकार करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि त्या व्यासपीठामध्ये आपण फॉर्म भरण्यापासून त्याची कागदपत्राची पूर्ण पूर्तता करण्यापासून आर्थिक तजवीज म्हणजे गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून ते घराच्या ताब्यापर्यंत आपण निश्चितपणाने मदत करणार आहोत. आणि आजपर्यंत आपण गेल्या 7 वर्षापासून हजारो सिडको विजेत्यांना, म्हाडा विजेत्यांना अशा प्रकारे आपण मदत करत आलेलो आहोत. याच पद्धतीने आता हे जे 55,000 घरं सिडकोचे असू द्यात किंवा म्हाडाचे हजारो घरं असू द्यात, यामध्ये जर कोणाला आपलं घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर निश्चितपणाने आपण आपल्या क्लिनिकला आलात, डिस्क्रिप्शनमध्ये जर माझ्या क्लिनिकला आलात तर निश्चितपणाने आपण मदत करणार आहोत. तर अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ भविष्यामध्ये पण येणार आहेत आणि आपण सहकार्य आणि मदत करण्याचा वारंवार प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.